शिवलिंगाचे नक्की किती प्रकार असतात आणि स्फटिक, बाणलिंग किंवा पार्थिव शिवलिंगाची पूजा कोणी करावी, तसेच शरीरावर भस्म लावण्यामागे शिवाने लपवलेले हे सर्वात मोठे शास्त्रीय व आध्यात्मिक रहस्य काय आहे, पहा शिवपुराणातील थेट पुरावे. नमस्कार मित्रांनो, शिवपुराणातील विद्येश्वर संहिता अध्याय 18 मध्ये सुज्जींनी बंधन आणि मोक्षाचे गूढ, स्वयंभू ते चरलिंगापर्यंतचे प्रकार, भस्माचे 3 दिव्य प्रकार आणि गुरु शब्दाचा खरा अर्थ स्पष्ट केला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवपुराणातील हाच अध्याय अगदी सविस्तर आणि सोप्या मराठीत समजून घेणार आहोत. बंधन आणि मोक्षाचे विवेचन, शिवपूजेच्या उपदेश, लिंग इत्यादींमध्ये शिवपूजनाचे विधान, भस्माच्या स्वरूपाचे निरूपण आणि महत्त्व, शिव आणि गुरु शब्दाची व्युत्पत्ती, तसेच शिवाच्या भस्मधारणाचे रहस्य. अध्याय 18. ऋषी म्हणाले, सर्वज्ञांमध्ये श्रेष्ठ सुज्जी, बंधन आणि मोक्षाचे स्वरूप काय आहे हे आम्हाला सांगा. सुज्जी म्हणाले, हे महर्षींनो, मी बंधन आणि मोक्षाचे स्वरूप तसेच मोक्षाच्या उपायांचे वर्णन करीन. तुम्ही सर्व आदरपूर्वक ऐका. जो प्रकृती इत्यादी 8 बंधनांनी बांधलेला आहे तो जीव बद्ध आहे आणि जो या 8ही बंधनांतून मुक्त झालेला आहे त्याला मुक्त म्हणतात. प्रकृती इत्यादींना आपल्या वशमध्ये करून घेणे म्हणजेच मोक्ष आहे. बंधन आगंतुक आहे आणि मोक्ष स्वतः सिद्ध आहे. बद्ध जीव जेव्हा बंधनापासून मुक्त होतो तेव्हा त्याला मुक्त जीव म्हणतात. प्रकृती, बुद्धी, त्रिगुणात्मक अहंकार आणि 5 तन्मात्रा यांना ज्ञानीपुरुष प्रकृतीचे अष्टक मानतात. प्रकृती इत्यादी या 8 तत्वांच्या समूहापासून देहाची उत्पत्ती झाली आहे. देहापासून कर्म उत्पन्न होते आणि पुन्हा कर्माने नवीन देहाची उत्पत्ती होते. अशा प्रकारे वारंवार जन्म आणि कर्म होत राहतात. शरीराचे स्थूल, सूक्ष्म आणि कारण या भेदाने 3 प्रकार समजले पाहिजेत. स्थूल शरीर व्यवहार करायला लावणारे, सूक्ष्म शरीर इंद्रिय भोग प्रदान करायला लावणारे, तथा कारण शरीर म्हणजेच आत्मानंदाची अनुभूती करायला लावणारे मानले गेले आहे. जीवाला त्याच्या प्रारब्ध कर्मानुसार सुख दुःख प्राप्त होते. तो आपल्या पुण्यकर्मांचे फळस्वरूप सुख आणि पापकर्मांचे फळस्वरूप दुःख उपभोगतो. अतः कर्मपाशाने बांधलेला जीव आपल्या विविध शरीरांनी होणाऱ्या शुभाशुभ कर्मांद्वारे सदा चक्राप्रमाणे वारंवार फिरवला जातो. या चक्रवत भ्रमणाच्या निवृत्त्यार्थ चक्रकर्त्याचे स्तवन आणि आराधन केले पाहिजे. प्रकृती इत्यादी जे 8 पाश सांगितले गेले आहेत त्यांचा समुदायच महाचक्र आहे आणि जो प्रकृतीपेक्षा परे आहे तो परमात्मा शिव आहे. भगवान महेश्वरच प्रकृती इत्यादी महाचक्राचे कर्ते आहेत, कारण ते प्रकृतीपेक्षा परे आहेत. जसे वकायन नावाच्या वृक्षाचा थाडा पाण्याच्या चक्राला फिरवतो आणि उधळतो, त्याच प्रकारे शिव प्रकृती इत्यादींना आपल्या वशमध्ये करून त्याच्यावर शासन करतात. त्यांनी सर्वांना बांधून ठेवले आहे, म्हणूनच ते शिव म्हटले गेले आहे. शिव हे सर्वज्ञ, परिपूर्ण आणि निस्पृह आहेत. सर्वज्ञता, तृप्ती, अनादि बोध, स्वतंत्रता, नित्य अलुप्त शक्तीने संयुक्त असणे आणि आपल्यामध्ये अनंत शक्तींना धारण करणे, महेश्वराच्या या 6 प्रकारच्या मानसिक ऐश्वर्यांना केवळ वेद जाणतात. अतः भगवान शिवाच्या अनुग्रहानेच प्रकृती इत्यादी 8 तत्व वशमध्ये होतात. भगवान शिवाचा कृपाप्रसाद प्राप्त करण्यासाठी त्यांची पूजा केली पाहिजे. जर म्हटले शिव तर परिपूर्ण आहेत, निस्पृह आहेत, त्यांची पूजा कशी होऊ शकते, तर याचे उत्तर असे आहे की भगवान शिवाच्या उद्देशाने त्यांच्या प्रसन्नतेसाठी केलेले सत्कर्म त्यांच्या कृपाप्रसादाला प्राप्त करून देणारे असते. शिवलिंगामध्ये, शिवाच्या प्रतिमेमध्ये आणि शिवभक्तांमध्ये शिवाची भावना करून त्यांच्या प्रसन्नतेसाठी पूजा केली पाहिजे. ती पूजा शरीराने, समाधानाने, वाणीने आणि धनानेही केली जाऊ शकते. त्या पूजेने महेश्वर शिव, जो प्रकृतीपेक्षा परे आहे, प्रसन्न होऊन विशेष कृपा करतात आणि त्यांचा तो कृपाप्रसाद सत्य होतो. शिवाच्या कृपेने कर्मादी सर्व बंधने आपल्या वशमध्ये होतात.
कर्मापासून घेऊन प्रकृतीपर्यंत सर्व काही जेव्हा वशमध्ये होते तेव्हा तो जीव मुक्त आहे. परमेश्वर शिवाच्या कृपेने जेव्हा कर्मजनित शरीर आपल्या वशमध्ये होते तेव्हा भगवान शिवाच्या लोकांमध्ये निवासाचा सौभाग्य प्राप्त होतो. यालाच सालोक्य मुक्ती म्हणतात. जेव्हा तन्मात्रा वशमध्ये होतात तेव्हा जीव जगन्मातेसहित शिवाचे सामिप्य प्राप्त करतो. ही सामिप्य मुक्ती आहे. त्याचे आयुध इत्यादी आणि क्रिया इत्यादी सर्व काही भगवान शिवाच्या समान होते. भगवानचा प्रसाद प्राप्त झाल्यावर बुद्धी ही वशमध्ये होते. बुद्धी प्रकृतीचे कार्य आहे. तिचे वशमध्ये होणे साष्टी मुक्ती म्हटले गेले आहे. पुन्हा भगवानच्या महान अनुग्रह प्राप्त झाल्यावर प्रकृती वशमध्ये होईल. त्यावेळी भगवान शिवाचा मानसिक ऐश्वर्य विना प्रयासानेच प्राप्त होईल. सर्वज्ञता आणि तृप्ती इत्यादी जो शिवाचे ऐश्वर्य आहे त्यांना पाहून मुक्त पुरुष आपल्या आत्मामध्ये विराजमान होतो. वेद आणि शास्त्रांवर विश्वास ठेवणारे विद्वान पुरुष यालाच सायुज्य मुक्ती म्हणतात. अशा प्रकारे लिंग इत्यादींमध्ये शिवाची पूजा केल्याने क्रमशः मुक्ती स्वतः प्राप्त होते. म्हणूनच शिवाचा कृपाप्रसाद प्राप्त करण्यासाठी तत्संबंधी क्रिया इत्यादींचा आदरपूर्वक अनुष्ठान केला पाहिजे. शिवक्रिया, शिवतत्व, शिवमंत्र जप, शिवज्ञान आणि शिवध्यानाचा नित्य उत्तरोत्तर अभ्यास वाढवला पाहिजे. प्रतिदिन प्रातःकालापासून रात्री झोपेपर्यंत आणि जन्मापासून मृत्यूपर्यंत सारा वेळ भगवान शिवाच्या चिंतनातच घालवला पाहिजे. सद्योजातादी मंत्रांनी आणि नाना प्रकारच्या पुष्पांनी जो लिंगाची भावना करून पूजा करतो तो शिवलोकालाच प्राप्त होईल. ऋषी म्हणाले, उत्तम व्रताचे पालन करणारे सुज्जी, लिंग इत्यादींमध्ये शिवाजीच्या पूजेचे काय विधान आहे हे आम्हाला सांगा. सुज्जी म्हणाले, द्विजो, मी लिंगाचे क्रम यथावत वर्णन करतो ते तुम्ही सर्व ऐका. ते प्रथम सर्व अभिष्ट वस्तूंना देणारे प्रथम लिंग आहे. त्याला सूक्ष्म प्रणवरूप समजा. सूक्ष्म लिंग निष्कल असते आणि स्थूल लिंग सकल. पंचाक्षर मंत्राला स्थूललिंग म्हणतात. या दोन्ही प्रकारच्या लिंगाची पूजा यजन तप आहे. हे दोन्ही लिंग साक्षात मोक्ष देणारे आहेत. पौरुष लिंग आणि प्रकृती लिंगाच्या रूपाने खूप सारे लिंग आहेत. त्यांना भगवान शिवच विस्तारपूर्वक सांगू शकतात. दुसरा कोणी नाही जाणत. पृथ्वीच्या विकारापासून बनलेले जे जे लिंग ज्ञात आहेत त्या सर्वांना मी तुम्हाला सांगत आहे. त्यात स्वयंभूलिंग प्रथम आहे, दुसरे बिंदुलिंग, तिसरे प्रतिष्ठित लिंग, चौथे चरलिंग आणि पाचवे गुरुलिंग आहे. देवर्षीच्या तपस्येने संतुष्ट होऊन त्यांच्या समीप प्रकट होण्यासाठी पृथ्वीच्या अंतर्गत बीजरूपाने व्याप्त असणारे भगवान शिव वृक्षाच्या अंकुराप्रमाणे क्षितिभूमीला भेदून नादरूपाने स्वयं व्यक्त होतात. ते स्वतःला व्यक्त झालेले शिवच स्वयं प्रकट होण्याच्या कारणाने स्वयंभू नाव धारण करतात. ज्ञानीजन त्यांना स्वयंभूलिंगाच्या रूपाने जाणतात. त्या स्वयंभूलिंगाच्या पूजेने उपासकाचा ज्ञान स्वयंही वाढू लागतो. सोन्या चांदीच्या पत्र्यावर, भूमीवर अथवा वेदीवर आपल्या हाताने लिहिलेला जो शुद्ध प्रणव मंत्ररूप लिंग आहे त्यात तथा मंत्रलिंगाचा आलेखन करून त्यात भगवान शिवाचा प्रतिष्ठा आणि आवाहन करेल. असा बिंदुनादमय लिंग स्थावर आणि जंगम दोन्ही प्रकारचा असतो. यात शिवाचा दर्शन भावनामय ही आहे. याला निःसंदेह म्हटले जाऊ शकते. ज्याला जिथे भगवान शंकराच्या प्रकट होण्याचा विश्वास असो त्याच्यासाठी तिथे प्रकट होऊन ते अभीष्ट फळ प्रदान करतात. आपल्या हाताने लिहिलेल्या यंत्रात अथवा अकृत्रिम स्थावर इत्यादींमध्ये भगवान शिवाचा आवाहन करून 16 उपचारांनी त्यांची पूजा करेल. असे केल्याने साधक स्वतःही ऐश्वर्याला प्राप्त करून घेतो आणि या साधनाच्या अभ्यासाने त्याला ज्ञानही होते. देवतांच्या आणि ऋषींच्या आत्मसिद्धीसाठी आपल्या हाताने वैदिक मंत्राच्या उच्चारणापूर्वक शुद्ध मंडलामध्ये शुद्ध स्थापना केली आहे. त्याला पौरुषलिंग म्हणतात. तथा प्रतिष्ठित लिंग आहे. त्या लिंगाची पूजा केल्याने सदा पौरुष ऐश्वर्याची प्राप्ती होते. महान ब्राह्मण आणि महाधनी राजा कोणी कारागिराकडून शिवलिंगाचा निर्माण करावून जो मंत्रपूर्वक त्याची स्थापना करतो त्यांच्याद्वारे स्थापित झालेला तो लिंग ही प्रतिष्ठित लिंग आहे. परंतु तो प्राकृत लिंग आहे. म्हणूनच प्राकृत ऐश्वर्य भोगाला ही देणारा असतो.
जो शक्तिशाली आणि नित्य असतो त्याला पौरुष म्हणतात आणि जो दुर्बल आणि अनित्य असतो तो प्राकृत आहे. लिंग, नाभी, जिव्हा, नासाग्र भाग आणि शिखा हे अनुक्रमे कटी, हृदय आणि मस्तक या 3 ठिकाणी स्थित आहेत. त्या आध्यात्मिक लिंगालाच चरलिंग म्हणतात. पर्वतांना पौरुष लिंग सांगितले गेले आहे आणि भूतलाला विद्वान पुरुष प्राकृत लिंग मानतात. वृक्ष इत्यादींना पौरुषलिंग जाणले पाहिजे आणि गुल्म इत्यादींना प्राकृतलिंग. साडी नामक धान्याला प्राकृतिलिंग समजले पाहिजे आणि शाली आणि गहू पौरुषलिंग. अनिमा इत्यादी 8 सिद्धींना देणारा जो ऐश्वर्य आहे त्याला पौरुष ऐश्वर्य जाणले पाहिजे. सुंदर स्त्री तथा धन इत्यादी विषयांचा आस्तिक पुरुष प्राकृत ऐश्वर्य म्हणतात. चरलिंगामध्ये सर्वात प्रथम रसलीनचे वर्णन केले जाते. रसलीन महापुरुषांना त्यांची सर्व अभिष्ट वस्तूंना देणारा आहे. शुभकारक बाणलिंग क्षत्रियांचा महान राज्याची प्राप्ती करणारा आहे. सुवर्णलिंग वैश्यांचा महाधनपतीचा पद प्रदान करणारा आहे. तथा सुंदर शिवलिंग शूद्रांना महासिद्धी देणारा आहे. स्फटिकमय लिंग तथा बाणलिंग सर्व लोकांचा त्यांची सर्व कामना प्रदान करतात. आपल्याजवळ स्फटिक अथवा बाणलिंग नसले तरी दुसऱ्याचा स्फटिक किंवा बाणलिंग ही पूजेसाठी निषिद्ध नाही. स्त्रियांसाठी विशेषतः सद्वांच्यासाठी पार्थिव लिंगाच्या पूजेचा विधान आहे. प्रवृत्ती मार्गात स्थित विद्वांसाठी स्फटिक लिंगाची पूजा सांगितली गेली आहे, परंतु विरक्त विद्वांसाठी रसलीनची पूजाच श्रेष्ठ मानली गेली आहे. उत्तम व्रताचा पालन करणाऱ्या महर्षींनो बालपणात, जवानीत आणि म्हातारपणातही शुद्ध स्फटिकमय शिवलिंगाचे पूजन सर्व कामांचे समस्त भोग प्रदान करणारे आहे. गृहस्थ स्त्रियांसाठी पीठपूजा भूतलावर संपूर्ण अभिष्ट प्रदान करणारी आहे. प्रवृत्ती मार्गावर चालणाऱ्या पुरुषाने सुपात्र गुरूच्या गृहातूनही समस्त पूजाकर्म संपन्न करावे. इष्टदेवाचा अभिषेक केल्यानंतर अग्नीच्या बालकांप्रमाणे बनवून शर्करा इत्यादींच्या नैवेद्याने पंचयज्ञ समर्पण करावे. पूजेच्या शेवटी शिवलिंगाला संपुटात ठेवून घराच्या आत पृथक ठेवून द्यावे. जो निवृत्तीमार्गी पुरुष आहे त्याच्यासाठी हातावरच शिवलिंगाच्या पूजेचे विधान आहे. त्यांना भिक्षाधिकाने प्राप्त झालेल्या आपल्या भोजनालाच नैवेद्याच्या रूपाने निवेदित करावे. निवृत्त पुरुषांसाठी सूक्ष्मलिंग हेच श्रेष्ठ सांगितले जाते. त्यांनी विभूतीद्वारे पूजन करावे आणि विभूतीचाच नैवेद्यही निवेदित करावा. पूजा करून त्या लिंगाला सदा आपल्या गळ्यात धारण करावे. विभूती 3 प्रकारची सांगितली गेली आहे: लोकाग्नी जमणं, वेदाग्नी जमणं आणि शिवाग्नी जमणं. लोकाग्नी जमणं किंवा लौकिक भस्म द्रव्यांच्या शुद्धीसाठी बाजूला ठेवावे. माती, लाकूड आणि लोखंडाच्या पात्रांची, धान्याची, तिळासारख्या द्रव्यांची, वस्त्रांची आणि पर्युषित वस्तूंची भस्माने शुद्धी होते. कुत्र्यादिकांमुळे दूषित झालेल्या पात्रांचीही भस्मानेच शुद्धी मानली गेली आहे. वस्तू विशेषच्या शुद्धीसाठी यथायोग्य सजल किंवा निर्जल भस्माचा उपयोग करावा. वेदाग्नी जमणं जे भस्म आहे त्याला त्या त्या वैदिक कर्मांच्या शेवटी धारण करावे. मंत्र आणि क्रियेने जनित जो होमकर्म आहे तो अग्नीमध्ये भस्माच्या रूप धारण करतो. त्या भस्माला धारण केल्याने तो कर्म आत्म्यात आरोपित होतो. अघोर मूर्तीधारी शिवाचा जो आपला मंत्र आहे त्याला वाचून बेलपात्राची लाकडे जाळावीत. त्या मंत्राने अभिमंत्रित अग्नीला शिवाग्नी म्हटले गेले आहे. त्याच्याद्वारे जळालेले जे काष्ट आहे, जो भस्म आहे तो शिवाग्नी जमणं आहे. कपिला गायीच्या शेणाला किंवा गाय मातेच्या शेणाला तथा शमी, पिंपळ, पळस, वड, आवळा आणि जांभूळ यांच्या लाकडांना शिवाग्नीत जाळावे. तो शुद्ध भस्म शिवाग्नी जमणं मानला गेला आहे. किंवा कुशाच्या अग्नीत शिवमंत्राच्या उच्चारणापूर्वक काष्टाला जाळावे. मग त्या भस्माला कपड्याने नीट गाळून नवीन मडक्यात भरून ठेवावे. त्याला वेळोवेळी आपली कांती किंवा शोभा वाढवण्यासाठी धारण करावे. असा करणारा पुरुष सन्मानित आणि पूजित होतो. पूर्वकाळात भगवान शिवाने भस्म शब्दाचा असाच अर्थ प्रकट केला आहे. जसे राजा आपल्या राज्यातून सारभूत कर
ग्रहण करतो. जसे मनुष्य पिकादिकांना जाळून त्याचा सार भाग ग्रहण करतो आणि तथा जसे जठराग्न नाना प्रकारच्या भक्ष्य भोज्य इत्यादी पदार्थांचा भारी प्रमाणात ग्रहण करून जाळतो, जळवून सारतर वस्तू ग्रहण करतो आणि या सारतर वस्तूने देहाचा पोषण करतो, त्याच प्रकारे प्रपंचकर्ता परमेश्वर शिवानेही आपल्यामध्ये आधेय रूपाने विद्यमान प्रपंचाला जाळून भस्मक रूपाने त्याच्या सारतत्वाला ग्रहण केले आहे. प्रपंचाला दग्ध करून मिळणाऱ्या त्याच्या भस्माला आपल्या शरीरावर लावले आहे. राख भस्म पुसण्याच्या बहाण्याने जगताच्या सारालाच ग्रहण केले आहे. आपल्या शरीरात आपल्यासाठी भस्म स्वरूपाने या प्रकारे स्थापित केले आहे. आकाशाच्या सारतत्वाने, केश वायूच्या सारतत्वाने, मुख अग्नीच्या सारतत्वाने, हृदय जलाच्या सारतत्वाने, कटिभाग आणि पृथ्वीच्या सारतत्वाने गुडघ्याला धारण केले आहे. याच प्रकारे त्यांच्या सर्व अंगात विविध वस्तूंचे साररूप आहे. महेश्वराने आपल्या ललाटात टिळक रूपाने जे त्रिपुंड धारण केले आहे ते ब्रह्मा, विष्णू आणि रुद्राचा सारतत्व आहे. ते या सर्व वस्तूंच्या जगताच्या अभ्युदयाच्या हेतू मानतात. या भगवान शिवानेच प्रपंचाच्या सारसर्वस्वाला अशा प्रकारे वशमध्ये केले आहे. अतः यांना आपल्या वशमध्ये करणारा दुसरा कोणी नाही. जसे समस्त मृगांचा हिंसक मृग सिंह आहे आणि त्याची हिंसा करणारा दुसरा कोणी मृग नाही, अतएव त्याला सिंह म्हटले गेले आहे. श काराचा अर्थ आहे नित्य सुख आणि आनंद. ई काराचा अर्थ आहे पुरुष आणि व काराचा अर्थ आहे अमृत स्वरूपा शक्ती. या सर्वांचे सम्मिलित रूपच शिव आहे. अतः या रूपात भगवान शिवाला आपला आत्मा मानून त्यांची पूजा केली पाहिजे. अतः पहिले आपल्या अंगावर भस्म चोळावे, मग ललाटावर उत्तम त्रिपुंड धारण करावे. पूजा काळात सजल भस्माचा उपयोग होतो आणि द्रव्यशुद्धीसाठी निर्जल भस्माचा. गुणातीत परमशिव राजस इत्यादी सविकार गुणांचा अवरोध करतात, दूर हटवतात. म्हणूनच ते सर्वांचे गुरुरूपात आश्रय घेऊन स्थित आहेत. गु शब्दाने विद्यांसहित तिन्ही गुणांना पहिले दूर करून नंतर त्यांना शिवतत्वाचा बोध करावयाचा, म्हणूनच ते गुरु मानले जातात. गुरुची पूजा परमात्मा शिवाचीच पूजा आहे. गुरुच्या उपदेशाने वाचलेला सर्व पदार्थ आत्मशुद्धी आणणारा झाला आहे. गुरुच्या आज्ञेशिवाय उपयोग केलेला सर्व काही वैसाच आहे. जसे चोराने चोरी करून आणलेल्या वस्तूचा उपयोग करणे होय. गुरूंकडून विशेष ज्ञानवान पुरुष मिळाल्यास त्याला यत्नपूर्वक गुरु बनवून घेतले पाहिजे. अज्ञानरूपी बंधनातून सुटणे ही जीवमात्राच्या दृष्टीने साध्य पुरुषार्थ आहे. अतः जो विशेष ज्ञानवान आहे तोच जीवाला त्या बंधनातून सोडवू शकतो. जन्म आणि मरण रूपी द्वंद्वाला भगवान शिवाने आपल्या मायेने हीच समर्पित केले आहे. जो या द्वंद्वाला शिवाच्या मायेला ही समर्पित करतो तो फिर शरीराच्या बंधनात पडत नाही. जोपर्यंत शरीर राहते तोपर्यंत जो क्रियांच्या अधीन आहे तो जीव बद्ध होऊन मोक्ष पावतो, असे ज्ञानीपुरुषांचे कथन आहे. मायाचक्राचा निर्माता भगवान शिवच परम कारण आहे. ते आपल्या मायेने दिलेल्या द्वंद्वाला स्वयं ही परिमार्जन करतात. अतः शिवाच्या द्वारे कल्पित झालेला द्वंद्व त्यांनाच समर्पित केला पाहिजे. जो शिवाच्या पूजेत तत्पर असतो तो मौन राहतो, सत्यादी गुणांनी युक्त असतो, तथा क्रिया जप तप ज्ञान आणि ध्यानाने एक एक करून अनुष्ठान करतो. ऐश्वर्य, दिव्य शरीराची प्राप्ती, ज्ञानाचा उदय, अज्ञानाचं निवारण आणि भगवान शिवाच्या सामिप्याचा लाभ हे सर्व क्रिया इत्यादींचे फळ आहे. निष्काम कर्म केल्याने अज्ञानाचे निवारण होऊन कारण शिवभक्त पुरुष यथायोग्य फळाला प्राप्त करतो. शिवभक्त पुरुष देश, काल, शरीर आणि धनाच्या अनुसार यथायोग्य क्रिया इत्यादींचा अनुष्ठान करतो. न्यायोपार्जित धनाने निर्वाह करत विद्वान पुरुष शिवाच्या स्थानात निवास करतो. जो हिंसा इत्यादींनी रहित आणि अत्यंत क्लेशशून्य जीवन घालवतो तो पंचाक्षर मंत्राच्या जपाने अभिमंत्रित अन्न आणि पाण्याला सुखस्वरूप मानतो. अथवा असे म्हणतात की दरिद्री पुरुषासाठी भिक्षेने प्राप्त झालेले अन्न ज्ञान देणारे असते. शिवभक्ताला भिक्षा अन्न प्राप्त झाले तर तो त्याला शिवभक्ती मानतो. शिवयोगी पुरुष भिक्षा अन्नाला
शंभूचा प्रसाद म्हणतात. ज्या कोणत्याही उपायाने जिथे कुठेही भरपूर शुद्ध अन्नाचे भोजन करत नेहमी मौन भावाने राहावे आणि आपल्या साधनेचा रहस्य कोणावरही प्रकट करू नये. भक्तांच्या समक्षच शिवाच्या महात्म्याला प्रकाशित करावे. अध्याय 18 समाप्त. शिवपुराण सांगते, शिवाने संपूर्ण संसाराचे सारतत्व भस्माच्या रूपात धारण केले आहे. जो शिवचरणी सर्व समर्पित करतो तो या भवबंधनातून कायमचा मुक्त होतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम नमः शिवाय.